अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या 11 भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉक्टर मनीष जोशी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीमध्ये विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सुमारे 2,500 वर्षाचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे. त्यामुळे मराठीत संशोधन होणे आवश्यक आहे. मराठीच्या विकासाकरिता मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी याकरिता विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. भाषिणी हे भारतीय भाषांचे भाषांतर करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे वक्ता त्यांच्या मातृभाषेतून सादरीकरण करीत असताना श्रोत्यांना समोरील स्क्रीनवर त्यांच्या भाषेतील भाषांतर वाचण्याची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे उपस्थित सर्वांना वक्त्यांचा विषय कळण्यास मदत झाली आहे. निधी अभावी योजना बंद झाल्याचं ते काय नाही. आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो त्या कार्यक्रमाबद्दल पहिलं बोलू. आज देशातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेअंतर्गत आपल्या भाषेशी संवाद साधण्यासाठी 11 विविध भाषांचे तज्ज्ञ हे अमरावतीमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये तामिळ असेल, संस्कृत असेल, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली आणि शेवटी आपली मातृभाषा मराठी आहेच, ज्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो आहे. असे 11 तज्ज्ञ ह्या अमरावतीमध्ये आलेत. मराठी भाषा विद्यापीठानं आणि मराठी भाषा विभागानं याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि आज त्यांना भेटून देखील मला मनापासूनचा आनंद झाला. आणि या कार्यक्रमामध्ये एक आधुनिक प्रयोग जो आम्ही केला आहे तो म्हणजे आजपर्यंत लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर 2 भाषांमधनं ट्रान्सलेशन व्हायचं, पण देशातला हा पहिला कार्यक्रम आहे की बोलल्यानंतर 11 भाषेतनं आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन बघायला मिळतं आहे, त्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतं आहे. पुढे जाऊन 11 भाषेतनं ते ऐकायला येईल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला विकसित करायची आहे. आणि म्हणून हा फक्त अमरावतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम नाही, तर भारत देशाच्या दृष्टीनं अतिशय पहिला राष्ट्रीय परिषदेचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो होतो.